आज तामिळनाडूच्या राजकारणात मोठा ट्विस्ट आला आहे. सुपरस्टार विजय यांना सरकार बनवण्यासाठी परवानगीच मिळाली नाही आणि आता सोशल मीडियावर एकच चर्चा सुरू झाली आहे. विजयचा राजकीय प्रवास इथेच थांबणार का? मित्रांनो, दक्षिणाचा सुपरस्टार आणि लाखो चाहत्यांच्या मनावर राज्य करणारा थलपती विजय आता फक्त सिनेमापुरताच मर्यादित राहिलेला नाही. त्याने काही दिवसापूर्वीच राजकारणात मोठी एंट्री घेतली आणि त्याचा टीव्हीके पक्ष तामिळनाडूमध्ये चर्चेचा विषय बनला. पण आता एक मोठी बातमी समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार विजय यांनी तामिळनाडूमध्ये सरकार बनवण्याचा दावा केला होता. त्यासाठी त्यांनी राज्यपालाची भेटही घेतली. मात्र त्यांच्याकडे सरकार स्थापनेसाठी पुरेसे संख्याबळ नसल्यामुळे त्यांना परवानगी मिळालेली नाही. सध्या विजय यांच्याकडे 113 आमदारांचा पाठिंबा असल्याचं सांगितलं जात आहे. पण सरकार स्थापन करण्यासाठी 118 आमदारांची गरज आहे. म्हणजे फक्त काही आकड्यामुळे विजयचं स्वप्न अंधात तरी राहिलं आहे. आता यानंतर तामिळनाडूच्या राजकारणात काय होणार हा सर्वात मोठा प्रश्न बनला आहे. कारण विजयची लोकप्रियता प्रचंड आहे. त्याचे चाहते त्यांना फक्त अभिनेता नाही तर भविष्यातील नेता म्हणून पाहत आहेत. सोशल मीडियावर अनेक लोक म्हणत आहेत की ही फक्त सुरुवात आहे, विजय अजून मोठा गेम खेळेल. तर काही लोकांचं मत आहे की राजकारणात स्टारडम पेक्षा आकड्यांचं गणित जास्त महत्वाचं असतं. पण एक गोष्ट मात्र नक्की, विजयच्या एंट्रीमुळे तामिळनाडूच्या राजकारणात जबरदस्त रंगत आली आहे. आता विजय पुढचं पाऊल काय टाकणार? नवीन आघाडी करणार की पुन्हा जनतेमध्ये जाऊन मोठी तयारी करणार? हे पाहणं खूपच महत्वाचं ठरणार आहे. तुम्हाला काय वाटतं? विजय भविष्यात मुख्यमंत्री बनू शकतील का? की हा निर्णय त्यांच्या राजकीय करिअरसाठी मोठा धक्का ठरेल? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच लेटेस्ट अपडेट्ससाठी चॅनलला जरूर सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशाच एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.